नमस्कार माझ्या बालमित्रांनो, तुमचा आपल्या नवीन युट्यूब चॅनल इंग्लिश टू मराठी या चॅनलवर मी तुमचं सर्वांचे स्वागत करतो। माझं नाव शुभम चिंचोळकर आहे। आज आपण इयत्ता 6व्या वर्गाची फर्स्ट पोएम सॉंग्स ऑफ हॅपीनेस हे आपण शिकणार आहोत। तर सुरुवातीला आपण या पोएमची चाल सांगणार आहोत मी तुम्हाला, त्यानंतर तुम्हाला अर्थ सांगणार आहोत आणि अशा पद्धतीने आपल्याला ही कविता समजून घ्यायची आहे। चला तर मग लक्ष द्या सर्वांनी, ठीक आहे। सॉंग्स ऑफ हॅपीनेस। सॉंग्स म्हणजे काय होते? गाणी। ऑफ म्हणजे काय होते? चे आणि हॅपीनेस म्हणजे आनंद। तर याला काय म्हणू आपण? आनंदाचे गाणे। काय म्हणू आपण? आनंदाचे गाणे, ठीक आहे। सॉंग्स ऑफ हॅपीनेस म्हणजे काय होईल? आनंदाचे गाणे। तर चला आपण आनंदाचे गाणे कशा पद्धतीने ते आपण बघूया, ठीक आहे। आणि तुम्हाला माझे मागे म्हणायचे, ठीक आहे। When you are happy and you know it, clap your hands. When you are happy and you know it, clap your hands. When you are happy and you know it, and you really want to show it. When you are happy and you know it, clap your hands. तर अशा पद्धतीने तुम्हाला म्हणायचं। चला बघा माझ्या सोबत म्हणा। When you are happy and you know it, clap your hands. When you are happy and you know it, clap your hands. When you are happy and you know it, and you really want to show it. When you are happy and you know it, clap your hands. अशा पद्धतीने तुम्हाला ही कविता म्हणायची। त्यानंतर काय करायचं मुलांनो? तर बघा, त्यानंतर sing the first song again using other action like sing a song, dance around, nod your head, etc. in place of clap your hands. म्हणजे काय करायचं? clap your hands च्या जागी काय यूज करायचं आपल्याला? कोणते शब्द यूज करायचे? sing a song यूज करायचा आहे, डान्स अराउंड यूज करायचा, नोड युअर हेड यूज करायचा। अशा पद्धतीने हे शब्द घालून इथं आपल्याला ही कविता पुन्हा म्हणायची आहे, ठीक आहे। तर चला एकदा मी सिंगर सॉन्ग वापरून तुमच्या समोर एकदा दाखवत आहे, तुम्हाला पण माझ्या मागे म्हणायचं, ठीक आहे। ते काय वापरू आपण? सिंगर सॉन्ग। काय वापरू? सिंगर सॉन्ग। इथं पण सिंगर सॉन्ग, इथं पण सिंगर सॉन्ग, ठीक आहे। चला आता लक्ष द्या। When you are happy and you know it, sing a song. When you are happy and you know it, sing a song. When you are happy and you know it, sing a song. When you are happy and you know it, and you really want to show it. When you are happy and you know it, sing a song. अशा पद्धतीने तुम्हाला डान्स करून घ्यायचा आहे, नोड युअर हेड घ्यायचा आहे आणि ही कविता पुन्हा म्हणायची, सर्वांना पाठांतर करायचं, ठीक आहे। तर बघा एकदा मी सांगतो, मला माझ्या मागे काय चालले तुम्हाला पण लक्ष द्या। When you are happy and you know it, clap your hands. When you are happy and you know it, clap your hands. When you are happy and you know it, and you really want to show it. When you are happy and you know it, clap your hands. तर अशा पद्धतीने आपण ही कविता पाठांतर करायची आहे, सर्वांना पाहिलाच पाहिजे, ठीक आहे। तर चला आता आपण या कवितेचा मराठीमध्ये अर्थ बघूया, ठीक आहे। सिंग्स ऑफ हॅपीनेस म्हणजे काय होते? आनंदाचे गाणे, ठीक आहे। सॉंग्स ऑफ हॅपीनेस म्हणजे काय होते? आनंदाचे
गाणे. ठीक आहे. आता बघा, वेन यू आर हॅपी. वेन म्हणजे काय होते? जेव्हा तेव्हा. वेन म्हणजे काय होते? जेव्हा तेव्हा. यू म्हणजे काय होते? तुम्ही. आर म्हणजे आहे किंवा आहात. ठीक आहे. हॅपी म्हणजे आनंदी. म्हणजे काय होईल या ओळीचा अर्थ? जेव्हा तुम्ही आनंदी आहात. हॅपी म्हणजे आनंद. ठीक आहे. वेन म्हणजे जेव्हा. यू म्हणजे तुम्ही. आर म्हणजे आहे. ठीक आहे. तर आता बघा, वेन यू आर हॅपी म्हणजे जेव्हा तुम्ही आनंदी आहात. ठीक आहे. तर बघा, वेन यू आर हॅपी म्हणजे जेव्हा तुम्ही आनंदी आहात. अँड यू नो इट, क्लॅप युअर हँड्स. नो म्हणजे काय होते? माहीत असणे. माहीत असणे. वेन म्हणजे जेव्हा. ठीक आहे. वेन म्हणजे जेव्हा. हॅपी म्हणजे काय होते? आनंद. ठीक आहे. हॅपी म्हणजे आनंद. नो म्हणजे माहीत असणे. क्लॅप युअर हँड्स म्हणजे तुम्ही टाळी वाजवा. चला आता लक्ष द्या. वेन यू आर हॅपी अँड यू नो इट, क्लॅप युअर हँड्स. वेन यू आर हॅपी म्हणजे काय? जेव्हा तुम्ही आनंदी आहात. अँड यू नो इट म्हणजे काय होईल? आणि ते तुम्हाला माहित आहे. इट म्हणजे काय होते? ते. ठीक आहे. तर लिहून घ्या तुम्ही. इट म्हणजे ते. ठीक आहे. अँड म्हणजे आणि. यू म्हणजे किंवा तुम्ही. नो म्हणजे माहीत असणे. ठीक आहे. लक्ष द्या. वेन यू आर हॅपी अँड यू नो इट, क्लॅप युअर हँड्स म्हणजे जेव्हा तुम्ही आनंदी आहात आणि ते तुम्हाला माहित आहे, तेव्हा काय करायचंय? तुम्हाला टाळी वाजवायची. काय करायचे? टाळी वाजवायची म्हणजे क्लॅप युअर हँड्स. ठीक आहे. जेव्हा तुम्ही आनंदी आहात आणि ते तुम्हाला माहित आहे, तेव्हा काय करायचं आहे? आपल्याला टाळी वाजवायची आहे. ठीक आहे. क्लॅप युअर हँड्स म्हणजे तुम्हाला टाळी वाजवायची आहे. ठीक आहे. तर दुसरा कळवा बघा. वेन यू आर हॅपी अँड यू नो इट, क्लॅप युअर हँड. सेम याचा पण तोच अर्थ होईल. काय? तर बघा, जेव्हा तुम्ही आनंदी आहात म्हणजे वेन यू आर हॅपी म्हणजे जेव्हा तुम्ही आनंदी आहात. अँड यू नो इट म्हणजे तुम्हाला ते माहित आहे. तुम्हाला काय करायचं आहे? क्लॅप युअर हँड्स म्हणजे तुम्हाला टाळी वाजवायची. काय अर्थ होईल? जेव्हा तुम्ही आनंदी आहात आणि ते तुम्हाला माहित आहे. काय म्हणू? जेव्हा तुम्ही आनंदी आहात आणि ते तुम्हाला माहित आहे, तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे? टाळी वाजवायची. समजलं? हा. चला लक्ष द्या. तिसरा कळवा आहे. वेन यू आर हॅपी अँड यू नो इट. याचं पण सेम अर्थ होईल. काय? तर वेन यू आर हॅपी म्हणजे जेव्हा तुम्ही आनंदी आहात. वेन यू आर हॅपी म्हणजे काय? जेव्हा तुम्ही आनंदी आहात. अँड यू नो इट म्हणजे ते तुम्हाला माहित आहे आणि ते तुम्हाला माहित आहे. अँड यू रिअली वॉन्ट टू शो इट. रिअली म्हणजे काय मुलांनो? रिअली म्हणजे खरोखरच. रिअली म्हणजे काय होते? खरोखरच. समजत आहे? हा. रिअली म्हणजे खरोखरच. आणि सो म्हणजे काय? SHO म्हणजे दाखविणे. काय म्हणजे सो म्हणजे दाखविणे. हा. आता बघा, अँड यू रिअली वॉन्ट टू शो इट. यू म्हणजे किंवा तुम्ही आणि ते तुम्हाला तुम्ही खरोखरच आनंदी आहात आणि ते तुम्हाला सांगायचं आहे. काय? वेन यू आर हॅपी म्हणजे जेव्हा तुम्ही आनंदी आहात. अँड यू नो इट ते तुम्हाला माहित आहे. क्लॅप युअर हँड्स म्हणजे तुम्हाला टाळी वाजवायची. तर बघा, सर्व पुन्हा एकदा सांगतो त्या कळवायचं. वेन यू आर हॅपी अँड यू नो इट अँड यू रिअली वॉन्ट टू शो इट. वेन यू आर हॅपी अँड यू नो इट, क्लॅप युअर हँड्स म्हणजे
वेन यू आर हॅपी म्हणजे जेव्हा तुम्ही आनंदी आहात. अँड यू नो इट म्हणजे ते तुम्हाला माहित आहे. अँड यू रिअली वॉन्ट टू शो इट वेन यू आर हॅपी म्हणजे आणि ते तुम्हाला खरोखरच दुसऱ्याला शो करायचं आहे, दाखवायचं आहे. वेन यू आर हॅपी जेव्हा तुम्ही आनंदी आहात. अँड यू नो इट आणि ते तुम्हाला माहित आहे तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, क्लॅप युअर हँड्स म्हणजे तुम्हाला ताळी वाजवायचं. तुम्हाला काय करायचं आहे, ताळी वाजवायची. समजत आहे मुलांना? हा, लक्ष द्या. बघा हे शब्द लिहून दिले बघा. व्हेन म्हणजे काय होते, जेव्हा. इट म्हणजे ते. नो म्हणजे माहित असणे. क्लॅप युअर हँड्स म्हणजे मी ताळी वाजवा. रिअली म्हणजे काय होते मुलांना, खरोखरच. सो म्हणजे दाखवणे आणि नो म्हणजे माहित असणे. ठीक आहे, या पद्धतीने तुम्हाला हे शब्दार्थ सर्वांना पाठ करायचं आहे. जर हे शब्दार्थ तुम्हाला येत असतील तर या कवितेचा अर्थ काही खूप कठीण नाही. इंग्लिश खरंच सोपं आहे, पण आपण लहान लहान शब्द पाठांतर केलो तर इंग्लिश खरंच सोपं आहे. कोणताही अभ्यास बघा आपण करतो त्यावेळेस कठीण वाटते, कारण आपल्याला ही इंग्लिश जेव्हा आपण लहान होतो तेव्हा मराठी आपल्याला बोलतो, आपण हळूहळू शिकतो. आपली मातृभाषा आपण रोज बोलतो, रोज लिहितो, वाचतो, तर आपल्याला काय मराठी लवकर समजते, लवकर येते, लवकर बोलता येते. त्याप्रमाणे आपण इंग्लिश पण रोज बोलण्याचा प्रयत्न केलो, रोज शब्दार्थ पाठ केलो, रोज वाचू बघितलो, वाचायला शिकलो, तर आपल्याला इंग्लिश पण सोपं आहे. ठीक आहे, हा तर सर्व लक्ष द्या. एकदा मी पुन्हा या कवितेचा अर्थ सांगतो, त्यानंतर आपण सेकंड. ठीक आहे, वेन यू आर हॅपी म्हणजे काय, जेव्हा तुम्ही आनंदी आहात. वेन यू आर हॅपी अँड यू नो इट क्लॅप युअर हँड्स म्हणजे जेव्हा तुम्ही आनंदी आहात आणि ते तुम्हाला माहित आहे तेव्हा काय करायचं, तुम्हाला ताळी वाजवायचं. ठीक आहे, वेन यू आर हॅपी अँड यू नो इट क्लॅप युअर हँड्स म्हणजे जेव्हा तुम्ही आनंदी आहात आणि ते तुम्हाला माहित आहे तेव्हा काय करायचंय, ताळी वाजवायची. क्लॅप युअर हँड्स. आता तिसऱ्या प्रयत्नाचा अर्थ बघा. वेन यू आर हॅपी अँड यू नो इट अँड यू रिअली वॉन्ट टू शो इट वेन यू आर हॅपी अँड यू नो इट क्लॅप युअर हँड्स म्हणजे जेव्हा तुम्ही आनंदी आहात आणि ते तुम्हाला माहित आहे. अँड यू रिअली वॉन्ट टू शो इट म्हणजे आणि तुम्ही खरोखरच दुसऱ्यांना दाखवायचं आहे तुम्हाला की तुम्ही जेव्हा आनंदी आहात आणि ते तुम्हाला माहित आहे तर तुम्हाला काय करायचं आहे, ताळी वाजवायची. क्लॅप युअर हँड्स म्हणजे ताळी वाजवायची. ठीक आहे, अशा पद्धतीनं तुम्हाला हे सर्व या तिन्ही कळ्यांचा अर्थ समजला असेल असं मला वाटत आहे. हे समजले असेल तर पुन्हा व्हिडिओ बघा आणि प्रत्येक कळव्याचा अर्थ समजवण्याचा प्रयत्न केला. तुम्ही पुन्हा बघा, तुम्हाला नक्की समजेल. ठीक आहे, त्यानंतर बघा दुसरा आहे सिंग युअर वे. ठीक आहे, सिंग युअर वे होम. ठीक आहे, तर इकडे खाली बघा येतं सिंग युअर वे होम म्हणजे व्हेन. लक्ष द्या सर्वांनी. सिंग युअर वे होम म्हणजे काय, वेन यू आर गोइंग बॅक होम सिंग ऑन द वे बी हॅपी म्हणजे जेव्हा तुम्ही घरी जात असता. ठीक आहे, रस्त्याने जेव्हा तुम्ही घरी जात असता तेव्हा तुम्ही आनंदी राहा आणि गाणे म्हणा. काय अर्थ यायचा, वेन यू आर गोइंग टू बॅक होम म्हणजे जेव्हा तुम्ही घरी परत जाता, सिंग ऑन द वे रस्त्याने तुम्ही गाणे गा आणि आनंदी या. ठीक आहे, ऍट द क्लोज ऑफ द डे म्हणजे काय, तर ऍट द एंड ऑफ द डे वेन युअर वर्क इज डन म्हणजे तुमचं कार्य संपल्यानंतर. ऍट द क्लोज ऑफ द डे म्हणजे तुमचे कार्य संपल्यानंतर जेव्हा तुम्ही घरी जाता. ठीक आहे, एंड ऑफ द डे म्हणजे तुमचं कार्य संपलं आहे किंवा तुमचं जे काही काम करतात ते तुमचं संपलं आहे. ठीक आहे, याचा अर्थ होईल ऍट द क्लोज ऑफ द डे म्हणजे तुमचं काम संपलेलं आहे. ठीक आहे, ड्राइव्ह द शॅडो म्हणजे रिमूव्ह ऑल सॅड थॉट फ्रॉम युअर माइंड म्हणजे तुमच्या
मनामध्ये जे काही दुःखी विचार आहेत ते काय करायचे, नष्ट करायचे. ठीक आहे, लक्षात द्या. ड्राईव्ह द सॅड अवे म्हणजे काय, रिमूव्ह ऑल सॅड थॉट्स फ्रॉम युअर माइंड. म्हणजे तुमच्या मनातील जे विचार आहेत, दुःखी विचार, ते तुम्हाला काय करायचे, नष्ट करायचे. रोम म्हणजे काय होते, वांडर ट्रॅव्हल. म्हणजे रोम म्हणजे भटकणे होते. वांडर ट्रॅव्हल म्हणजे प्रवास करणे. ठीक आहे. ब्राइटन युअर रोड म्हणजे हिअर इट मीन्स मेक यू फील हॅपी अँड चेअरफुल. म्हणजे तुम्हाला आनंदी राहायचं. ठीक आहे. लाइटन युअर रोड म्हणजे हिअर इट मीन्स मेक युअर वरीज ऑर प्रॉब्लेम स्मॉल. म्हणजे ते जे काही तुमचे मोठे प्रॉब्लेम्स आहेत ते छोटे राहतील, ते छोटे वाटेल तुम्हाला. ठीक आहे. चला लक्ष द्या इकडे एकदा पुन्हा. सिंग युअर वे होम. ठीक आहे. सिंग युअर वे होम म्हणजे जेव्हा तुम्ही घरी परत जाता. ठीक आहे. मला काय म्हणायचं आहे, जेव्हा तुम्ही वे म्हणजे काय होते, रस्ता किंवा वाट. ठीक आहे. सिंग म्हणजे गाणे, युअर म्हणजे तुम्ही, आणि होम म्हणजे घरी. जेव्हा तुम्ही घरी वाटेने परत जाता तेव्हा तुम्हाला काय म्हणायचं आहे, गाणं म्हणायचं आहे. ठीक आहे. तर लक्ष द्या इकडे. सिंग युअर वे होम ऍट द क्लोज ऑफ द डे म्हणजे तुमचा दिवस समाप्त झाल्यानंतर जेव्हा तुम्ही घरी परत जाता, सिंग युअर वे होम, तुम्हाला काय म्हणायचं आहे, घरी जाताना गाणं म्हणायचं आहे. ड्राइव्ह द सॅड अवे म्हणजे काय, तर बघा आपण इथं आम्ही घेतलो होतो. ड्राइव्ह द सॅड अवे म्हणजे रिमूव्ह ऑल सॅड थॉट्स फ्रॉम युअर माइंड. म्हणजे तुमच्या मनातील दुःखी विचार जे काही आहेत ते तुम्हाला काय करायचे, नष्ट करायचे. ठीक आहे. चला मुलांना लक्ष द्या. सिंग युअर वे होम म्हणजे जेव्हा तुम्ही घरी परत जाता वाटेने तुम्हाला काय म्हणायचं, गाणे म्हणायचे. ठीक आहे. सिंग युअर वे होम ऍट द क्लोज ऑफ द डे म्हणजे दिवसाच्या शेवटी तुम्हाला काय म्हणायचं, जेव्हा तुम्ही घरी परत जाता तुम्हाला गाणे म्हणायचे. ठीक आहे. सिंग युअर वे होम ड्राइव्ह द सॅड अवे. आणि मनाचे जे काही दुःखी विचार आहेत ते आपल्याला बाहेर ठेवायचे आहेत आणि घरी जाताना तुम्हाला काय म्हणायचे, गाणे म्हणायचे. ठीक आहे. आता दुसरं इकडे लक्ष द्या. स्माइल एव्हरी माइल फॉर वेअर एव्हर यू रोम. इट विल बी ब्राइटन युअर रोड. इट विल बी लाइटन युअर रोड इफ यू सिंग युअर वे होम. म्हणजे काय, स्माइल एव्हरी माइल म्हणजे तुम्ही जसं जसं जाता फॉर वेअर एव्हर यू रोम म्हणजे तुम्ही कुठेही जा. रोम म्हणजे काय, इकडे तिकडे भटकणे. ठीक आहे. जेव्हा तुम्ही कुठेही भटकत असतात तेव्हा तुम्हाला काय, चेहऱ्यावर नेहमी स्माइल ठेवायची. ब्राइटन म्हणजे काय, उजळणे. ठीक आहे. इट विल ब्राइटन युअर रोड म्हणजे तुमचं जे काही आहे रस्ता ते तुम्हाला एकदा सर्व जण लक्ष द्या. ब्राइटन युअर रोड मेक यू फील हॅपी अँड चेअरफुल म्हणजे तुम्हाला काय राहायचं, आनंदी राहायचं. ठीक आहे. अँड इट विल लाइटन युअर रोड आणि जे काही तुमचे मनातील चिंता आहे ते काय करायचंय, नष्ट करायचंय. आणि काय करायचं, यू विल सिंग युअर वे होम तुम्हाला घरी जाताना गाणे म्हणायचे. काय म्हणायचंय, गाणे म्हणायचे. तर लक्ष द्या एकदम पुन्हा सांगतो. सिंग युअर वे होम म्हणजे काय, तर तुम्ही जेव्हा घरी परत जाता, ठीक आहे, तर तुम्हाला गाणं म्हणायचं. ठीक आहे. सिंग युअर वे होम ऍट द क्लोज ऑफ द डे म्हणजे दिवसाच्या शेवटी तुम्हाला घरी जाताना गाणे म्हणायचे. सिंग युअर वे होम ड्राइव्ह द सॅड अवे आणि मनातील दुःखी विचार नष्ट करून तुम्हाला काय म्हणत जायचंय, घरी गाणे म्हणत घरी जायचं. स्माइल एव्हरी माइल फॉर वेअर एव्हर यू रोम. इट विल बी ब्राइटन युअर रोड. इट विल बी लाइटन युअर रोड इफ यू सिंग युअर वे होम म्हणजे प्रत्येक जेवढं पण अंतर चालत झाला तुम्ही किंवा कुठेही जा, इकडे तिकडे भटका, तुम्ही कुठेही तुमचं जे काही आहे रोड, जे तुमचं लोड आहे, जे काही मनातील किंवा चिंता आहे ते तुम्ही गाणे म्हणा आणि ते काय करा, नष्ट करा. आणि घरी जाताना तुम्हाला काय म्हणायचं, गाणे म्हणायचं.
तर बघा इथं मी काही शब्द लिहून दिलाय, ते तुम्हाला लिहायचं आहे आणि पाठ करायचं आहे. ठीक आहे. हॅपी म्हणजे काय होते? आनंद. नो म्हणजे माहीतच नाही. यू रिअली वांट टू से इट म्हणजे तुम्हाला ते खरोखरच व्यक्त करायचे आहे किंवा दाखवायचे. इट म्हणजे ते. क्लॅप युअर हँड्स म्हणजे तुम्ही ताली वाजवा. ऐका तुम्ही ताली वाजवा. सिंग युअर बेल म्हणजे घरी परतताना वाटेवर आनंदाने गाणे. ठीक आहे. ऍट द क्लोज ऑफ द डे म्हणजे तुमचे काम संपल्यावर दिवसा अखेरीस. ड्राइव्ह द शॅडो अवे म्हणजे काय? तर तुम्हाला दुःखी विचार काय करायचे? बाजूला ठेवायचे. ठीक आहे. रोम म्हणजे काय? तर भटकणे किंवा फिरणे. रोम म्हणजे काय होते? भटकणे किंवा फिरणे. ब्राइटन युअर लोड म्हणजे तुमचे मन प्रसन्न ठेवा, आनंदी ठेवा. ठीक आहे. बिल लाइटन युअर लोड म्हणजे तुमच्या चिंता जे काही अडचणी आहेत तुम्हाला काय करायचे? हलक्या करायचे किंवा कमी करायचे. व्हेरेवर म्हणजे काय होते? कुठे. ठीक आहे. ब्राइटन म्हणजे काय? उजळणे आणि लाइटर म्हणजे हलके करणे. तुम्हाला तुमचे काही जे काही दुःखी विचार आहेत ते तुम्हाला काय हलके करून काय म्हणायचं होतं? गाणं म्हणायचं होतं. तर अशा पद्धतीने मित्रांनो आजचं लेसन इथे समाप्त करूया. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असल्यास तुम्ही लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.